त्याचबरोबर सद्भावना मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात विविध या प्रकारची सर्वधर्मीय संमेलनं घेणारे आणि ज्यांच्या सीडीज कॅसेट ऐकत आम्ही मोठे झालो असे आमचे पारनेरकर साहेब, त्याचबरोबर या भागातली सगळी कीर्तनकार मंडळी, आमच्या पानसरेताई, सातपुते साहेब, त्यानंतर आमचे डॉक्टर झिगे आणि या भागातील सगळं परिवर्तनवादी चळवळीतली दिग्गज मान्यवर, सगळ्यांच्या उपस्थितीत आपण एकोप्याचं सद्भावनेचं हे संमेलन घेतो आहोत। त्याबद्दल मी तुमच्या नगरकरांचे पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो। श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे, कृपेच्या उरसे डवरली ही काया नव्या नारीसे उद्धरिलो, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा। बघा, या देशाची समतेची, बंधुभावाची, एकोप्याची एक फार मोठी परंपरा आहे आणि हीच परंपरा दरवेळेला वरचढ राहिलेली आहे। थोड्याशा काळासाठी, मधल्या काळासाठी काही वेळेला दुःखाचं, द्वेषाचं सावट येतं, पण त्याचा असा अर्थ नसतो की सदैव भारतामध्ये दुःखाचे डोंगर असतात, द्वेषाचे डोंगर असतात, असं बिलकुल झालेलं नाहीये। भारताची 2,500-3 हजार वर्षाची समतेची, बंधुभावाची, एकोप्याची इतकी चांगली परंपरा आहे की या देशाचा आदर्श जगातल्या सगळ्याच देशांनी जवळपास घेतलेला आहे। ज्या बुद्धाला भारतातून परागंदा व्हावं लागलं, त्याच बुद्धाचा, समतेचा, बंधुभावाचा, सलोख्याचा विचार जगातल्या 21 देशांनी घेतलेला आहे। आणि ज्या बुद्धाला त्याच्या भूमीतून परागंदा केलं, ज्या बुद्धाचा विचार स्वतःच्याच भूमीतून परागंदा केलं, आणि ज्यांनी ज्या बुद्धाचा विचार त्याच्या भूमीतून परागंदा केला, त्या वैदिकांना महाराष्ट्रातल्या संतांनी धोधो धुतलं आणि एखाद्या कपड्यासारखं दोरावर वाळवत घातला, असा महाराष्ट्राचा विचार आहे। हा महाराष्ट्रातला साधू संतांचा विचार, वैदिकांच्या, सनातन्यांच्या, कर्मकांड्यांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या छाताडावर नाचणारा हा विचार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कधीही या देशाचं, महाराष्ट्राचं, एकोप्याचं हे जे वातावरण बिघडू शकत नाही। आणि म्हणून या देशातल्या संतांनी पहिल्यांदा जर कुणाचा आदर्श घेतला असेल तर तो बाहेरून आलेल्या सुफी साधू संतांचा आदर्श घेतला। आणि मग कबीर, रविदासांच्या पासून महाराष्ट्रातल्या नामदेवांच्या पर्यंत आणि गुरु नानकांच्या पासून आजच्या काल परवाच्या संत गाडगे महाराजांच्या पर्यंत सगळ्यांनी या देशात सुफी साधू संतांचा एकेश्वरवादाचा विचार घेतला आणि एकविधा भक्ती सांगायला सगळ्यांनी पुढाकार घेतला। थोडीशी 2 मिनिटं अगोदर पार्श्वभूमी सांगतो। या देशात सुफी साधू संत येण्याच्या अगोदर आणि भारतातली कोणतीही भक्ती चळवळ सुरू होण्याच्या अगोदर, कारण आपल्या सगळ्या भक्ती चळवळी साधारण 11व्या, 12व्या आणि 13व्या शतकात सुरू होतात। म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्राच्या सीमेवर जगज्योती बसवांना समतेचा धर्म काढतात, लिंगायत धर्म। त्यांच्याच समकालीन चक्रधर स्वामी या देशामध्ये परधर्म, प्रतिती धर्म काढतात आणि त्यांच्या समकालात संत नामदेव भागवत धर्माची घोषणा करतात। या भागवत भक्ती धर्मांच्या अगोदर या देशात सुफींचं आगमन होतं। सुफींच्या आगमनाच्या अगोदर तिथं काय परिस्थिती आहे तर या देशात प्रचंड जातीयवाद आहे, अस्पृश्यता आहे, घृणा आहे, भेदभाव आहे आणि एकमेकांना हीन मानण्याचं वातावरण आहे। मंदिराच्या पायरीला उभं राहायचं, बाहेरून दर्शन घ्यायचं, काय दान धर्म टाकायचं ते बाहेर टाकायचं, निघून जायचं, अशी परिस्थिती आहे। तेल्याला मंदिराच्या समोरून जाताना 2 पळ्या तेल मंदिराला फुकट द्यावं लागायचं। सुताराने कुठेही व्यापाराला जाताना सगळं काही दान धर्म मंदिराला द्यायचं असं ठरलेलं आहे। प्रचंड वर्ण व्यवस्थेचा, जाती व्यवस्थेचा अंमल या देशात सुरू आहे। अशा वेळेला कॉम्रेड शरद पाटील म्हणतात बोधिसत्वासारखं सुफींचं आगमन होतं। बोधिसत्वासारखं कसं काय? कारण नेमक्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्यात, या देशात बौद्ध धर्म उरलेला नाही आणि समतेचा विचार सांगायलाही कुणी नाही। अशा वेळेला पुन्हा बौद्ध भिक्षूंच्या सारखंच पांढऱ्या दाढ्या वाढून सुफी साधू संतांचं आगमन होतं आणि ते समतेचा, बंधुभावाचा, हृदयात असलेला विचार पुन्हा भारतीयांच्या मनात जागवतात आणि सांगतात आपण सगळे समान आहोत। त्यांनी या देशातल्या अस्पृश्य मानलेल्यांना कडकडून मिठी मारली। विचार करा, मधल्या 300-400 वर्षामध्ये कुणी अंगणात सुद्धा उभं राहू देत नाही, त्याला कडकडून मिठी मारलेल्या सुफी साधू संतांबद्दल काय वाटलं असेल। सगळे अस्पृश्य त्या सुफी साधू संतांच्या जवळ जाऊन अश्रू गाळायचे आणि म्हणायचे आम्ही याच समतेसाठी गेले 200-300 वर्ष झालं तरसत आहोत। एखाद्या सुफीने अंगणामध्ये आश्रमाच्या बाहेर असलेल्या एखाद्या गोरगरीब भिक्षूला, गोरगरीब भंग्याला, गोरगरीब जातीच्या अस्पृश्याला हाताला धरायचं आणि आपल्या खानखामध्ये, आपल्या सुफी आश्रमात न्यायचं आणि त्याला एका ताटात जेवायला घेऊन बसायचं। ज्या अस्पृश्याला
अंगणाच्या बाहेर उभं केलं जायचं, त्याला एखादा सुफी साधू संत आश्रमात घेऊन जेवायला घालत असेल तर त्याला काय वाटलं असेल. आणि म्हणून आश्रमात जेवायला घातलं. एखादा गोरगरीब जरा नमाज पाडायला सगळ्यात अगोदर आला तर पहिल्या रांगेमध्ये कुठल्याही जाती धर्म पंथाच्या एखाद्या भनंग भिकाऱ्याला पहिल्या रांगेत नमाज पाडता आली. आणि एखादा मोठा त्या भागाचा सरंजामदार जरी आला तरी चप्पल बूट सोडण्याच्या रांगेत त्याला शेवटी नमाज पाडावी लागली. इतकी समता बघून या देशातले हजारो लाखो लोक इस्लाम मध्ये दाखल झाले, ते केवळ सुफी साधू संतांकडे बघून. आणि म्हणून असं म्हटलं जातं, ख्वाजा साहब ने बिठाए वाले घोड़ों को तुम्हारा राजा नहीं उठा पाया तो उन्होंने बिठाए वाले मुसलमानों को क्या खाक तुम उठाओगे. या देशात सीएनआरसीच्या नावाखाली मुसलमानांना त्रास द्यायचं सुरू झालं. आणि या देशातले मुसलमान काही अरबस्थानातून आलेले नाहीत. या देशातले सगळे मुसलमान पाटलाचे पटेल, माळ्याचे बुनकर, तांबोळ्या तेल्याचे तांबोळी, पानसरे, चौधरी, कलबुर्गी किंवा देशमुख, पाटील हे सगळे आमच्यातलेच कन्व्हर्टेड मुस्लिम आहेत. हे आमच्या सख्या भावंडांमधून सुफी साधू संतांच्या मार्गाने गेले. हा सुफींचा विचार पुढे जगज्योती बसवांनांनी, हा सुफींचा विचार संत नामदेवांनी, हा सुफींचा विचार परधर्माचे संस्थापक कुणी चक्रधर स्वामींनी सांगितला. आणि म्हणून सुफींच्या जोडीला या देशामध्ये अनेक साधू संतांना सुफीचा, समतेचा, बंधुभावाचा, एकोप्याचा, सलोख्याचा, विशेषतः एकेश्वरवादी भक्तीचा हा मार्ग आवडला. आणि अनेकांनी आपापल्या परीने सांगायला सुरुवात केली. या देशामध्ये चक्रधर स्वामी काय सांगतात, स्त्रियांना पुरुषांना जीव असतो, मग स्त्रियांना जीवली असतात का. अहो, स्त्री पुरुष समान असतात, कुणालाही विटाळ पडायची गरज नाही. काल त्या आपल्या काय मराठी साहित्य संमेलनाच्या तारा भवाळकरांच्या त्या भाषणाचं फार महाराष्ट्रात कौतुक चाललंय. अरे ज्या तारा भवाळकर ज्यांच्या नावाने विटाळाला विरोध करतात त्या चक्रधर स्वामींचं काल नाव घेत नाहीत, लक्षात घ्या. कालच्या मराठी भाषेच्या साहित्य संमेलनात तारा भवाळकरांना चक्रधर स्वामी आणि परधर्माचा विसर पडला. अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय बाब आहे. चक्रधर स्वामी अगोदर सांगतात, ज्याप्रमाणे कानातून मळ येतो, नाकातून शेंबूड येतो, डोळ्यातून शिपड येतात, त्याचप्रमाणे मासिक पाळी असते. मासिक पाळीला विटाळ मानायचं काही गरज नाही, असं अगोदर चक्रधर स्वामी सांगत होते. आणि म्हणून चक्रधर स्वामींचा हा विचार महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांनी, आमच्या महापुरुषांनी जिवंत ठेवला. चक्रधर स्वामी म्हणतात, एकाच कोठीचे बैल भांडती झुंजती परी कुसी सकूस लावून बैसती. अरे आम्ही हिंदू आहोत, आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही दलित आहोत, आम्ही सख्खे एकाच वंशाचे, द्रविड वंशाचे लोक आहोत. त्यामुळे रोज आम्ही एकमेकांच्या गच्चीला पकडून जरी भांडत असू तरी आम्ही सलोख्याने राहणारे लोक आहोत, प्रेमाने राहणारे लोक आहोत. ज्याप्रमाणे बैल दिवसभर काम करतात किंवा दिवसभर भांडणं करतात, पण रात्रीच्या वेळेला एकाच कोठीमध्ये दोन्ही बैल एकमेकांच्या पाठीला पाठ लावून कुशीला कूस लावून बसतात. अगदी आमच्या हिंदू मुस्लिमांचंही असंच आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींचा विचार या देशात समतेचा, बंधुभावाचा होता. नामदेवांनी हिंगोली जिल्ह्यातल्या अगदी छोट्याशा नरसी गावातून भागवत धर्माची घोषणा केली आणि सांगितलं, वैदिकांच्या, सनातन्यांच्या, कर्मकांड्यांच्या, आजच्या ब्राह्मणवाद्यांच्या धर्माच्या विरोधात मी उभा राहणार आहे. कारण यांचा धर्म समता मानत नाही, बंधुभाव मानत नाही, अस्पृश्यता मानतो, वर्ण व्यवस्था मानतो. नामदेव एकदा हेच सांगायला औंढा नागनाथाच्या मंदिरात गेले, तिथल्या पुरोहितांनी हाकलून लावलं. बघा, अभंग हिंदीत लिहिला म्हणून वाचला, नाहीतर नामदेवांनी मराठीत अभंग लिहिला असता तर तुम्हाला माहितीये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डो आला. नामदेवांच्या या अभंगांचं काय झालं असतं तुम्हाला सांगायची गरज नाही. उत्तरेकडे गेली आणि स्वतःच्या हृदयातली वेदना हिंदीत सांगितली. नामदेव म्हणाले, ही नदी न जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया. नामा टाल भी ना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया. अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी 4 रंगाच्या असतात, काही गायी तांबड्या रंगाच्या, काही काळ्या रंगाच्या, काही मिक्स कलरच्या. अरे गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे. इथल्या धर्मव्यवस्थेला नामदेवांनी जाहीर प्रश्न केला, त्याचं उत्तर आजही देता आलेलं नाहीये. नामदेवांचा द्वेष करायचा, भागवत धर्माचे संस्थापक नामदेव असताना देखील नाव घ्यायचं नाही. नामदेवांना सातत्याने डावलायचं या देशामध्ये, महाराष्ट्रात ठरलेलं आहे. ज्या नामदेवांनी 2 धर्माची स्थापना केली, एक भागवत धर्म आणि दुसरा शीख धर्म. शीख धर्माचा पाया घालण्याचं श्रेय देखील नामदेवांना जातं. आणि म्हणून या देशात बहुजनांच्या संतांना दाबायचं, अगोदर स्वतःच्या जातीच्या संतांना दाबायचं आणि मग ते मोठी झाली की शेवटी आमचीच म्हणून माथी मारायचा कार्यक्रम या देशामध्ये सातत्याने चाललेला आहे. पण आमचे संत सांगत होते भेदभाव करायचा नाही.
नामदेव महाराज म्हणाले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. ही लोक अज्ञानात आहेत, अंधश्रद्धेत आहे, रूढी परंपरा कर्मकांडात आहेत, त्यात त्यांना बाहेर काढण्यासाठी मी आलोय, अशी नामदेवांनी घोषणा केली. नामदेवांनी कुणाला पहिल्यांदा तयार केलं? भागवत धर्माची पहिली दीक्षा एका स्त्रीला जनाबाईला दिली. का? कारण मनुस्मृती आणि वैदिक सनातन ब्राह्मण धर्म सांगतो, स्त्री नरकाचं द्वार असते, स्त्रियांना कोणतेही अधिकार नाहीत, न स्त्री स्वातंत्र्य मरहती. स्त्रियांना स्वातंत्र्याचा देखील अधिकार नाही. नामदेव म्हणाले, उलट करूया आपण. पहिल्यांदा भागवत धर्माचे सगळेच्या सगळे अधिकार जनाबाईंना दिले. भागवत धर्माची पहिली विनेकरी जनाबाईंना दिली. नामदेव पंजाबकडे निघाले आणि सांगितलं, जना, महाराष्ट्राचा वारकरी परंपरेचा विना तुझ्या गळ्यात देतोय, तो विना घेऊन तुला महाराष्ट्रभर प्रबोधन करायचंय. तेव्हा जनाबाई नामदेवांना वचन देताना काय म्हणतात? डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून भर बाजारात येणारे आणि लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणारे. पण असं वागणाऱ्या स्त्रीला लोक म्हणतील आगाऊची बाई आहे. मी आता सांगते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचं ते बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. उलट मी अशी घोषणा करते की जर तुम्ही मला वाईट म्हणणार असाल तर मीच माझी घोषणा करते, पांडुरंगाचं घर निघायला तयार आहे, विठ्ठलाची वेश्या व्हायला तयार आहे, पण समतेचं, बंधुभावाचं, सलोख्याचं काम सोडणार नाही. अशी आमची नामदेवांची पटशिष्या जनाबाई होती. तिच्या वाट्याला काय आलं? जनाबाईच्या वाट्याला काय आलं? पदक विठ्ठलाचे नेले, ब्राह्मण म्हणती जनीनं नेले, नेले पदक दे आणोनी. म्हणजे नामदेवांच्या पश्चात जनाबाईंवर विठ्ठलाचं पदक चोरल्याचा आळ घालण्यात आला आणि 40 ब्राह्मण जनाबाईच्या वाड्यावर घुसले. 40 जणांनी जनाबाईंना लाठ्या काठ्या लावून रस्त्यात आणलं, पंढरपुरात धिंड काढली, चंद्रभागेच्या वाळवंटात उभं केलं आणि त्या जनाबाईंना सुळावर दिलं. आणि पुढे कथा काय रचली? सुळाचं पाणी झालं. पाणी झालं की काय ते आम्ही नंतर बघू. सुळावर का दिलं त्याचं कारण आम्हाला आधी सांगितलं पाहिजे. तुकोबारायांचा गाथा वर आला की काय आम्ही ते नंतर बघू. गाथा कुणी आणि का कोणत्या कारणाने बुडवला ते अगोदर आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणे कबीरांच्या देहाची फुलं झाली. देहाची कुठं फुलं होतात का? एखाद्या देशपांड्याच्या, कुलकर्ण्याच्या, जोशाच्या देहाची फुलं झालेली तुम्ही आयुष्यात कधी ऐकलीत का? चला, आमच्या संतांच्या वाट्याला असं काय येतं? कबीरांच्या देहाची फुलं झाली, मीराबाई कृष्ण मंदिरात गेल्या की अदृश्य झाल्या. असं कसं काय होतं? आमच्या सगळ्या संतांच्या वाट्याला मरेपर्यंत अशा प्रकारची आवेदना आली. का तर ते समतेचं, बंधुभावाचं, एकोप्याचं, सलोख्याचं, मानवी मुक्तीचं काम करत होते, जातीअंताचं काम करत होते. म्हणून त्यांच्या विरोधात कागाळ्या रचायच्या, कुचाळत्या करायच्या, निंदा नालस्ती करायची, टिंगलटवाळी करायची. आमच्या संतांनी किती सलोखा जपला असेल तर बघा, संत जनार्दन स्वामी ज्या देवगिरीच्या किल्ल्यावर नोकरीला होते, त्याच किल्ल्याच्या परिसरात सुफी संत असणारे संत चांदबोधले होते. एकदा देवगिरीचा किल्ला उतरून जनार्दन स्वामी चांदबोधलेंना भेटायला गेले आणि शिष्यत्वाची दीक्षा एका सुफी मुसलमान संताकडून घेतली. चांदबोधले गेल्याच्या नंतर चांदबोधल्यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य असणाऱ्या जनार्दन स्वामींनी प्रचंड मोठ्या दरगाह बांधला. आजही तुम्हाला दौलताबाद किल्ल्याच्या समोर चांदबोधलेंच्या स्मरणार्थ जनार्दन स्वामींच्या नोकरीच्या पैशातून बांधलेला दर्गा बघायला मिळतो. या जनार्दन स्वामींचे गुरुबंधू कोण आहेत? आपण ज्यांच्या जिल्ह्यात आहोत ते शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर जनार्दन स्वामींचे गुरुबंधू आहेत. म्हणजे जनार्दन स्वामी आणि शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर कुणाचे शिष्य आहेत? तर ते संत चांदबोधले महाराजांचे शिष्य आहेत. इतकी जवळची परंपरा आहे. म्हणून एकनाथ महाराजांना हा सुफींचा वारसा कुणाकडून मिळाला? तर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींचे गुरु चांदबोधले. म्हणून एकनाथ महाराज विठ्ठलात कुणाला बघतात? तर ते म्हणतात, हजरत मौला मौला सब दुनिया का पालनवाला, घट घट में साई बिराजे करत है बोलबाला. एका जनार्दनी निजवत आला, वही विट पर खडा आला. म्हणजे आम्हाला विटेवर कोण दिसतो? तर सगुण साकार रूपामध्ये विठ्ठलच आम्हाला अल्लाह दिसतो आणि आमचा अल्लाह विठ्ठलच आहे. जनार्दन स्वामींच्या शिकवणीतून एकनाथ महाराजांनी तुर्क आणि हिंदूचा संवाद लिहिला आणि त्याचा समारोप सलोख्यामध्ये केला. एकनाथ महाराज म्हणाले, आमच्यासाठी अल्लाह आणि आमच्यासाठी एकेश्वरवाद विठ्ठलच आहे का? तो निशस्त्रधारी आहे, तो अहिंसक आहे, तो सलोखा सांगतो, तो बंधुभाव सांगतो, तो हासा शस्त्र घेऊन कुणाला कापायला निघत नाही. म्हणून जनार्दन स्वामी एकनाथ महाराज विठ्ठलाला मानतात.
तुकोबारायांवर हे संस्कार झाले नसतील का? अहो, सुफी परंपरेचे प्रचंड मोठे संस्कार तुकोबारायांवर होते, लिंगायत परंपरेचे संस्कार होते. एकदा तर ते म्हणाले, बसवण्णांचे वचन ब्राह्मणांच्या गलीत सांगून फायदा होईल का? असं का म्हणाले असतील तुकोबाराय? कारण बसवण्णांची वचन समतेची आहेत आणि समता न मानणाऱ्यांच्या गल्लीत बसवण्णांची वचन सांगितल्यावर काही फायदा होईल का? बघा तुकोबारायांचा अभ्यास किती आहे. ते तुकोबाराय वारंवार सुफींच्या बद्दल स्वतःचं नातं जोडून देतात आणि सांगतात, अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे.